हॅलो पांडुरंगा, माऊली हळणवर बोलतोय. तू ओळखलंच असाल, कारण तुझी आणि माझी जुनी ओळख आहे. ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स आणि हॉटेल तात्या व तात्या बाजार आमटी प्रायोजित हेलो पांडुरंगा संवाद विठ्ठलाशी. माऊली आणि विठ्ठल हे नातं पूर्वीपासून वेगळं आहे. तुझा निश्चिम भक्ती माझ्याकडून नेहमीच घडत असते. पांडुरंगा, एकच इच्छा आहे रे. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारलेली आहे. बाकी इतर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडतोय, परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पाणी कमी आहे. जरा आषाढी झाल्यानंतर भक्तांची सेवा तुझ्या भक्तांची सेवा पूर्ण झाल्यानंतर तू सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड असा पाऊस पाड. माझ्या शेतकरी राजाला सुखी कर. त्याच्या घरामध्ये सुख संपत्ती चांगली होऊ दे असा आशीर्वाद दे. तू नक्की देशील, कारण आजपर्यंत तुझ्याशिवाय आम्हाला सर्वसामान्य गरिबाला कोण आहे. तू गरिबाचा देव आहेस. गरिबांसाठीच तुझे डोळे सतत उघडे असतात. तू गरिबांनी केलेली सेवा नक्की लक्षात ठेवतोस. आज माझ्यावरती सुद्धा तसा तुझा प्रचंड जीव आहे. अनेक वेळा माझ्यावरती संकट आली, पण तुझ्या चरणी लीन झाल्यानंतर ती संकट दूर करण्यासाठी तू नक्की आशीर्वाद दिला. तुझ्यामुळेच आज माऊली हे नाव आणि माऊली हळणवर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांसाठी काम करतंय. तुझाच आशीर्वाद असा माझ्या पाठीमागे राहू दे. दुसरं एक सांगायचं राहिलं देवा, या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्ती या राज्याचं नेतृत्व करतोय. मुख्यमंत्री आहेत ते. बघितलंस ना, आषाढी वारीमध्ये किती वारकऱ्यांची अत्यंत चांगली बारकाईनं सेवा केली जात आहे. अरे, वारीमध्ये चालत येणाऱ्या माझ्या वारकऱ्यांचे पायी सुद्धा चेपण्यासाठी, मालिश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची आणि या सोलापूर जिल्ह्याचे कनवाळू पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांची सारखी धडपड असते. अरे, वारकऱ्यांचे पाय सुद्धा चेपून देतात रे. अत्यंत चांगली सेवा तुझे हे दोन भक्त करत आहेत. त्यांचा पाठीमाग तुझा आशीर्वाद राहू दे, एवढीच इच्छा आहे देवा. ठेवतो फोन. अशीच कायम ओळख तुझी राहू दे.